आपल्याला वेक्टर बघायचं आहे, बरोबर. वेक्टर काय असतं, ओके. आणि वेक्टर क्लासच्या मेथड्स आपल्याला बघायचे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, वेक्टर हा क्लास आहे तुमचा. जावा डॉट युटिल हा क्लास आहे. वेक्टर काय आहे, जावा डॉट युटिल पॅकेज मधला क्लास आहे, बरोबर. मग वेक्टर एक्झॅक्टली कशासाठी वापरला जातात, किंवा वेक्टर का, वेक्टर कशासाठी क्रिएट करायचा. तर बघा, आतापर्यंत तुम्ही जे एलिमेंट स्टोअर करायचा ते अरे मध्ये स्टोअर करायचा, बरोबर. आणि अरे मध्ये जे एलिमेंट स्टोअर करायचा ते तुम्ही प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सचे एलिमेंट स्टोअर करायचा, किंवा अरे ऑफ स्ट्रिंग्स असतील तर स्ट्रिंग्स तुम्ही स्टोअर करायचा, स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स. पण सिमिलर टाइपचे एलिमेंट स्टोअर करू शकत होता अरे मध्ये. आता वेक्टर तुम्हाला काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं, इट इज लाईक अरे ओनली, ओके. इट इज अ डायनॅमिक ग्रोइंग अरे म्हणू शकता तुम्ही, की ज्याच्यामध्ये तुम्ही एलिमेंट्स ऍड करत गेला आणि त्याची कॅपॅसिटी फुल झाली तरी तो ऑटोमॅटिकली ग्रो करतो, बरोबर आहे. म्हणजे त्याला डायनॅमिकली ग्रोइंग अरे म्हटलं जातं वेक्टरला. आणि वेक्टरमध्ये जे एलिमेंट्स तुम्ही स्टोअर करणार आहे ते डिसिमिलर टाइप्सचे असू शकतात. डिसिमिलर टाइप्सचे इन द सेन्स की बाबा, पहिला सपोज एलिमेंट तुम्ही इंटिजर टाइपचा ऑब्जेक्ट स्टोअर केला, दुसरा फ्लोट टाइपचा ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता, किंवा मे बी तिसरा स्ट्रिंग ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता, अँड सो ऑन. आणि महत्वाची गोष्ट की वेक्टरमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट स्टोअर करणार आहे. म्हणजे वेक्टर हा जो कंटेनर आहे, बरोबर, त्या कंटेनरमध्ये तुम्ही फक्त जे एलिमेंट स्टोअर करणार आहे ते ऑब्जेक्ट्स असणार आहेत, बरोबर आहे. यू कॅनॉट स्टोअर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स डायरेक्टली इनटू वेक्टर्स, बरोबर आहे. वेक्टरमध्ये जर तुम्हाला प्रिमिटिव्ह डेटा टाइप स्टोअर करायचे असतील एलिमेंट्स, तर मात्र तुम्हाला ते प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स तुम्हाला पहिल्यांदा ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करावं लागतील. आणि प्रिमिटिव्ह डेटा टाइप जसं इंटिजर आहे, फ्लोट आहे, डबल आहे, त्याच्यानंतर कॅर आहे, बरोबर. त्याच्यानंतर शॉर्ट आहे, लॉंग आहे, बरोबर. हे जर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स तुम्हाला वेक्टरमध्ये स्टोअर करायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्यांचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. आणि ते ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला रॅपर क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहेत, बरोबर आहे. युझिंग रॅपर क्लासेस तुम्ही काय करू शकता, की बाबा इंटिजर जो प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे किंवा प्रिमिटिव्ह इंटिजरची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करू शकता, आणि मग तुम्ही तो ऑब्जेक्ट वेक्टरमध्ये ऍड करू शकता किंवा वेक्टरमध्ये स्टोअर करू शकता, बरोबर आहे. मग बघा, आणि वेक्टर जसं मी तुम्हाला सांगितलं की वेक्टरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाइपचे ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता. सिमिलर टाइपचे असावेत असं काही गरजेचं नाही. अरेमध्ये तसं नव्हतं आपल्याला. इंटिजरचा अरे मी जर डिक्लेअर केला असेल तर मात्र मला जे एलिमेंट्स अरेमध्ये स्टोअर करायचे होते ते सगळे इंटिजर टाइपचे पाहिजे होते, किंवा इंटिजर टाइपचेच एलिमेंट मी स्टोअर करू शकत होतो. जर मी अरे कॅरेक्टरचा डिक्लेअर केला असेल तर मी त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टर्स स्टोअर करू शकत होतो. जर अरे मी फ्लोटचा डिफाईन केला असेल तर मी त्याच्यामध्ये फक्त फ्लोट व्हॅल्यूज शकत होतो. पण वेक्टरमुळे तुम्हाला काय फॅसिलिटी मिळाली, वेक्टरमुळे की बाबा तुम्ही एलिमेंट्स ऑब्जेक्टमध्ये, सॉरी, वेक्टरमध्ये, वेक्टर कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता. डिसिमिलर टाइपचे ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, किंवा जसा पहिला ऑब्जेक्ट सपोज तुम्ही इंटिजर टाइपचा असेल तो स्टोअर करू शकता, त्याच्यावर तुम्ही फ्लोट टाइपचा ऑब्जेक्ट, कॅरेक्टर टाइपचा, बरोबर, ऑब्जेक्ट तुम्ही स्टोअर करू शकता. प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज तुम्ही ऍज इट इज वेक्टरमध्ये स्टोअर करू शकत नाही. प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज पहिल्यांदा तुम्हाला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागतात, आणि ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करण्याची फॅसिलिटी जे तुम्हाला प्रोव्हाइड करतं ते असतात रॅपर क्लासेस. मग बघूयात वेक्टर काय. वेक्टर जसं मी तुम्हाला सांगितलं डायनॅमिकली ग्रोविंग अरे. डायनॅमिकली ग्रोविंग अरे का म्हणतोय मी याला, तर बाबा सपोज मी पहिल्यांदा वेक्टरला साईज डिफाईन केली 10, म्हणजेच मला 10 एलिमेंट स्टोअर करायचे आहेत वेक्टरमध्ये. तर त्या केसमध्ये काय होतं, 10 एलिमेंट जर सपोज मी स्टोअर केले वेक्टरमध्ये, 10 ऑब्जेक्ट्स मी वेक्टरमध्ये स्टोअर केले, त्याच्यानंतर वेक्टरची कॅपॅसिटी फुल झाली, 11वा ऑब्जेक्ट मी स्टोअर करण्यासाठी गेलो, तरी पण वेक्टरची साईज ऑटोमॅटिकली डबल होते, ऑटोमॅटिकली तो ग्रो करतो, ऑटोमॅटिकली तो ग्रो करतो. त्यामुळे मी त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. जरी मी स्टार्टला त्याची साईज 10 डिफाईन केली असेल 10 एलिमेंट स्टोअर करण्यासाठी, तरी पण हा वेक्टर डायनॅमिकली ग्रो करून तुम्हाला 10च्या पुढे जेवढे एलिमेंट स्टोअर करायचे तेवढा तो तुम्हाला अलाव करतो. म्हणजेच 10 एलिमेंट्स कंप्लीट झाले की ऑटोमॅटिकली तुमचा वेक्टर ग्रो होणार आहे आणि त्याची साईज डबल होणार आहे. म्हणजेच नेक्स्ट पुन्हा 10 साठीचा स्लॉट क्रिएट केला जाणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा नेक्स्ट 10 एलिमेंट्स स्टोअर करू शकता. पुन्हा ते 10 एलिमेंट्स तुमचे कंप्लीट झाले स्टोअर करून की पुन्हा जर आणखी एलिमेंट तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी तो डायनॅमिकली वेक्टर ग्रो होतो. आणि वेक्टरमध्ये जे एलिमेंट स्टोअर केले जातात ते प्रिमिटिव्ह टाइप्स नसतात, तर ते ऑब्जेक्ट्स असतात. हे तुम्हाला मग बघूया. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की वेक्टर क्लास इज इन जावा डॉट युटिल पॅकेज ऑफ जावा, बरोबर. जावा डॉट युटिल पॅकेज आहे, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी वेक्टर हा क्लास अवेलेबल आहे. मग वेक्टर इज अ डायनॅमिक अरे विच कॅन ग्रो ऑटोमॅटिकली अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. जे मी तुम्हाला सांगितलं वेक्टर हा डायनॅमिकली ग्रोइंग अरे आहे, बरोबर. त्याची कॅपॅसिटी फुल झाली की ऑटोमॅटिकली तो त्याची कॅपॅसिटी डबल करतो, जेणेकरून नेक्स्ट एलिमेंट जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर तुम्ही ते स्टोअर करू शकता. आर्यामध्ये तसं नव्हतं. आर्यामध्ये फिक्स्ड लेंथ एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकत होता, जसं की इंटिजर ARR म्हटलं तुम्ही 5 म्हटलं तर तुम्ही काय करत होता,
त्याच्यामध्ये फिक्स्ड 5च एलिमेंट तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकत होता. बरोबर. नेक्स्ट बघा, वेक्टर डज नॉट रिक्वायर एनी फिक्स डायमेन्शन लाईक स्ट्रिंग अरे अँड इंट अरे. बरोबर. मग फिक्स डायमेन्शन वेक्टरला गरजेची नाहीये. जसं की तुम्ही स्ट्रिंग अरेस असेल किंवा इंटिजरचा अरे डिफाईन करता त्यावेळी तुम्ही एक फिक्स साईज देता त्याला, किती एलिमेंट्स मला स्टोअर करायचे. जसं तुम्हाला इथं वेक्टरसाठी फिक्स डायमेन्शन देण्याची गरज नाहीये. वेक्टर्स आर यूज टू स्टोअर ऑब्जेक्ट्स दॅट डू नॉट हॅव टू बी होमोजिनियस. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. वेक्टरमध्ये तुम्ही जे एलिमेंट स्टोअर करणार आहे ते ऑब्जेक्ट्स असणार आहेत आणि ते होमोजिनियस असणार आहेत. होमोजिनियस नसणार आहेत, सॉरी, हेट्रोजिनियस असणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट तुम्ही स्टोअर करू शकता. जसं मी आता डिस्कस केलं, पहिला ऑब्जेक्ट सपोज तुम्ही इंटिजर टाईपचा स्टोअर करत असाल, दुसरा ऑब्जेक्ट तुम्ही फ्लोट टाईपचा स्टोअर करू शकता, तिसरा मे बी कॅर टाईपचा ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता, मे बी नेक्स्ट तुम्ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता. बरोबर. अशा पद्धतीने जे एलिमेंट्स तुम्ही वेक्टरमध्ये स्टोअर करणार आहे ते सगळे ऑब्जेक्ट्स असणार आहेत, नॉट प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आणि प्रिमिटिव्ह डेटा टाइप जर तुम्हाला वेक्टरमध्ये स्टोअर करायचे असतील तर मात्र तुम्हाला प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स पासून तुम्हाला त्यांना कन्वर्ट करावं लागेल ऑब्जेक्टमध्ये. आणि ते आपल्याला फॅसिलिटी कोण प्रोव्हाइड करतं तर तुम्हाला माहिती आहे, आपल्यासाठी ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात रॅपर क्लासेस. ठीक आहे. मग बघूयात पुढं. डिक्लेअरिंग वेक्टर. वेक्टर कसा डिक्लेअर करायचा ते बघा. वेक्टर्स आर क्रिएटेड लाईक अरेज. बरोबर. जसं अरेज आपण क्रिएट करतो तसे वेक्टर क्रिएट करू शकता तुम्ही. वेक्टर्स कॅन बी क्रिएटेड युजिंग कन्स्ट्रक्टर ऑफ वेक्टर क्लास. बरोबर. जे कन्स्ट्रक्टर्स तुम्हाला वेक्टर क्लासमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत ते वापरून तुम्ही वेक्टर क्रिएट करू शकता. ते आपण बघणार आहे खाली, जसं एक्झाम्पल मध्ये दिसतंय तसं. वेक्टर कॅन नॉट डायरेक्टली स्टोअर सिम्पल डेटा टाइप, सो ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड टू स्टोअर इन वेक्टर क्लास. बरोबर. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सिम्पल डेटा टाइप्स असतील इंटिजर, कॅर, फ्लोट, डबल, हे तुम्ही डायरेक्टली वेक्टरमध्ये स्टोअर करू शकत नाही. पहिल्यांदा तुम्हाला इंटिजर, कॅर, डबल, फ्लोट यांचे ऑब्जेक्ट्स कन्वर्ट करावे लागतील. बरोबर. यांच्या व्हॅल्यूचे ऑब्जेक्ट्स कन्वर्ट करावे लागतात. ते ऑब्जेक्ट्स आपण रॅपर क्लासने कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. मग बघा, द ऑब्जेक्ट स्टोअर्ड इन वेक्टर कॅन बी रिट्रीव्हड युजिंग इंडेक्स व्हॅल्यू. जसं अरे मधले एलिमेंट्स तुम्ही इंडेक्स व्हॅल्यू यूज करून ऍक्सेस करत होता, तसेच वेक्टर मधले एलिमेंट तुम्ही रिट्रीव्ह करू शकता इंडेक्स व्हॅल्यू यूज करून. ठीक आहे. वेक्टर क्लास डिफाइन्स 3 डिफरंट कन्स्ट्रक्टर. मग 3 डिफरंट कन्स्ट्रक्टर्स अवेलेबल आहेत तुम्हाला, की जे कन्स्ट्रक्टर्स वापरून तुम्ही काय करू शकणार आहे, वेक्टर क्रिएट करणार आहे. बरोबर. मग बघा, पहिला वेक्टर लिस्ट इक्वल टू न्यू वेक्टर. बरोबर. मग लिस्ट नावाचा एक रेफरन्स व्हेरिएबल आपण वेक्टर क्लासचा क्रिएट केला आणि तो ऍक्च्युअल मध्ये पॉईंट कोणाला करतोय तर वेक्टरला पॉईंट करतोय. वेक्टर कुठं क्रिएट होणार आहे, हा वेक्टर क्रिएट होणार आहे तुमचा हीपवर. बरोबर आहे. आणि हा जो लिस्ट आहे, जो रेफरन्स व्हेरिएबल, तो असणार आहे स्टॅकवर. आणि हा लिस्ट व्हेरिएबल तुमचा जो वेक्टर ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये आपण म्हणजेच जो वेक्टर कंटेनर क्रिएट झालेला आहे हीपवर, की ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट स्टोअर करणार आहे वेक्टरमध्ये, त्याला पॉईंट करतो तुमचा रेफरन्स व्हेरिएबल लिस्ट. बरोबर आहे. तो असणार आहे तुमचा स्टॅकवर, जसं आपण मागे बघितलं होतं. दिस कन्स्ट्रक्टर क्रिएट्स अ डिफॉल्ट वेक्टर विच हॅज इनिशियल साईज ऑफ 10. ज्यावेळी तुम्ही वेक्टरची साईज स्पेसिफाय करत नाही. बरोबर. जसं की आता आपला वेक्टर हा जो कन्स्ट्रक्टर आपण लिहिलेला आहे तो ब्लँक ठेवलेला आहे, त्याला कोणताही पॅरामीटर पास केलेला नाही. त्या केसमध्ये इनिशियल साईज ती 10 असणार आहे. मग सपोज ही 10 एलिमेंट्स तुम्ही स्टोअर करून झालं की ऑटोमॅटिकली वेक्टर डायनॅमिकली ग्रो होणार आहे. बरोबर आहे. आणि तो वेक्टरची साईज डबल करणार आहे. ठीक आहे. वेक्टर लिस्ट बघा, दुसरा कन्स्ट्रक्टर, वेक्टर लिस्ट इक्वल टू न्यू वेक्टर इंटिजर साईज. बरोबर. इथं मात्र आपल्याला साईज दिलेली आहे किंवा आपण इनिशियल कॅपॅसिटी दिलेली आहे वेक्टरची, की आपल्याला किती एलिमेंट्स पाहिजेत. बघा, दिस कन्स्ट्रक्टर ऍक्सेप्ट्स अन आर्ग्युमेंट दॅट इक्वल्स टू रिक्वायर्ड साईज अँड क्रिएट्स अ वेक्टर कॅपॅसिटी. मग इथं मी सपोज 20 पास केला व्हॅल्यू, तर इनिशियली वेक्टरमध्ये 20 ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी वेक्टरमध्ये स्पेस क्रिएट केली जाईल. बरोबर. म्हणजेच वेक्टर जो इनिशियली एलिमेंट्स ऍक्सेप्ट करणार आहे ते 20 असणार आहे. त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली ग्रो होणार आहे. जर तुम्हाला फुल झाला वेक्टर आणि तुम्हाला नवीन एलिमेंट स्टोअर करायचे असतील, नवीन ऑब्जेक्ट स्टोअर करायचे असेल, तर तो ऑटोमॅटिकली ग्रो होणार आहे आणि साईज डबल करणार आहे. मग बघा, तिसरा कन्स्ट्रक्टर आहे वेक्टर लिस्ट इक्वल टू न्यू वेक्टर इंटिजर साईज कॉमा इंटिजर इन्क्रीमेंट. इथं तुम्ही इनिशियल कॅपॅसिटी सांगू शकता आणि ती कॅपॅसिटी फुल झाल्यानंतर कितीनं त्याची साईज ग्रो करायची ते तुम्ही इथं इंटिजर इन्क्रीमेंट ह्या पार्टमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. मग बघा, क्रिएट वेक्टर विथ इनिशियल साइज अँड व्हेनेवर इट नीड्स टू ग्रो इट ग्रोज बाय अ व्हॅल्यू स्पेसिफाईड बाय इन्क्रीमेंट कॅपॅसिटी. बरोबर. जी इन्क्रीमेंट कॅपॅसिटी आपण मेन्शन केली तेवढ्याने तो इन्क्रीमेंट केला जाईल. बरोबर. If vector has to grow and increment is not specified, vector doubles its capacity when it ग्रोज. बरोबर. जसं की आता बघितलं आपण, मी तुम्हाला सांगितलं वेक्टरला सपोज ग्रो करण्याची म्हणजे फुल झाला आणि त्याला ग्रो करण्याची जर गरज पडली तर तो ऑटोमॅटिकली ग्रो होणार आहे. आणि त्या केसमध्ये जर तुम्ही इन्क्रीमेंट स्पेसिफाय केलं नसेल, कितीने इन्क्रीमेंट करायचा आहे, ग्रो करायचा वेक्टर, तर त्या केसमध्ये वेक्टर काय करतो, कॅपॅसिटी डबल करतो.
बरोबर. द वेक्टर क्लास सपोर्ट्स अ नंबर ऑफ मेथड्स दॅट कॅन बी यूज टू मॅनिपुलेट द वेक्टर क्रिएटेड. मग ह्या वेक्टर क्लासमध्ये बऱ्याचशा मेथड्स तुमच्यासाठी डिफाईन केलेल्या आहेत की ज्या मेथड्स वापरून तुम्ही एलिमेंट्स ऍड करू शकता, वेक्टरमध्ये रिमूव्ह करू शकता किंवा वेगवेगळ्या मल्टिपल ऑपरेशन्स तुम्ही वेक्टरच्या एलिमेंट्सवर परफॉर्म करू शकता. मग बघूयात कोणकोणत्या मेथड्स वेक्टर क्लासमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केल्यात की ज्या मेथड्स वापरून आपण वेक्टरवर ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जसं की पहिली मेथड आहे बघा, फर्स्ट एलिमेंट. ही मेथड काय करणार आहे तर आपल्याला वेक्टर मधला पहिला एलिमेंट रिटर्न करणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे लास्ट एलिमेंट. हे आपल्याला काय करणार आहे, इट रिटर्न्स द लास्ट एलिमेंट. बरोबर. हा काय करणार आहे आपल्यासाठी लास्ट एलिमेंट वेक्टर मधला रिटर्न करणार आहे. ऍड एलिमेंट आयटम. बरोबर. ऍड द आयटम स्पेसिफाईड टू द लिस्ट ऍट द एंड. बरोबर. एलिमेंट लिस्टच्या एंडला ऍड केला जाईल. तो आयटम आपल्याला इथं पास करायचा आणि तो आयटम काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एलिमेंट ऍट इंटिजर इंडेक्स म्हणजेच यूज द नेम ऑफ द ऑब्जेक्ट प्रेझेंट ऍट इंडेक्स पोझिशन. म्हणजे त्या पर्टिक्युलर पोझिशनला कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे तो आपल्याला रिटर्न करेल. साईज म्हणजेच आता यूज द नंबर ऑफ ऑब्जेक्ट प्रेझेंट. आता वेक्टरमध्ये किती एलिमेंट आहेत ते आपल्याला साईज मुळे समजेल, मेथडमुळे. सेट साईज इंटिजर न्यू साईज. बरोबर. म्हणजेच वेक्टरची साईज जर तुम्हाला ग्रो करायची असेल किंवा चेंज करायची असेल तर तुम्ही सेट साईज ही मेथड वापरू शकता. सेट द साईज ऑफ दिस वेक्टर. बरोबर. त्याच्यानंतर सेट मेथड आहे, इंटिजर इंडेक्स कॉमा ऑब्जेक्ट एलिमेंट. बरोबर. त्या पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशनचा एलिमेंट जर तुम्हाला रिप्लेस करायचा असेल नवीन ऑब्जेक्ट एलिमेंटनी तर तुम्ही ही मेथड वापरू शकता. सेट कॅपॅसिटी रिटर्न्स द करंट कॅपॅसिटी ऑफ दिस वेक्टर. आता कॅपॅसिटी किती आहे वेक्टरची, 10 एलिमेंट स्टोअर करू शकतो का 20 करू शकतो, काय कॅपॅसिटी ते आपल्याला स्टोअर करेल, रिटर्न करेल. बुलियन कंटेन्स ऑब्जेक्ट एलिमेंट म्हणजे पर्टिक्युलर एलिमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही. बरोबर. आहे की नाही ते टेस्ट करण्यासाठी तुम्ही कंटेन्स मेथड वापरू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा क्लिअर. क्लिअर नावाची एक मेथड आहे. बरोबर. रिमूव्ह ऑल एलिमेंट्स फ्रॉम दिस वेक्टर. सगळे एलिमेंट्स त्या वेक्टर मधले रिमूव्ह केले जातील. त्याच्यानंतर रिमूव्ह ऑब्जेक्ट ओ रिमूव्ह द फर्स्ट ऑकरन्स ऑफ स्पेसिफाईड एलिमेंट इन दिस वेक्टर इफ वेक्टर डज नॉट कंटेन द एलिमेंट इट इज अनचेंज. बरोबर. म्हणजे पर्टिक्युलर एलिमेंट तुम्ही रिमूव्ह करू शकता, पर्टिक्युलर पोझिशनचा एलिमेंट पण तुम्ही रिमूव्ह करू शकता, रिमूव्ह इंटिजर इंडेक्स मेथडनी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आहे रिमूव्ह रेंज. इंटिजर फ्रॉम इंडेक्स कॉमा इंटिजर टू इंडेक्स म्हणजे एक पर्टिक्युलर इंडेक्स पासून ते पर्टिक्युलर इंडेक्स पर्यंतचे एलिमेंट्स रिमूव्ह केले जातील रेंज मधले. रिमूव्ह एलिमेंट आयटम पर्टिक्युलर आयटम लिस्ट मधला फाइंड आउट केला जाईल, तो रिमूव्ह केला जाईल. रिमूव्ह एलिमेंट ऍट. बरोबर. रिमूव्ह द एलिमेंट आयटम स्टोअर्ड पोझिशन ऑफ लिस्ट. बरोबर. रिमूव्ह ऑल एलिमेंट्स सगळे एलिमेंट्स तुमच्या लिस्ट मधले रिमूव्ह केले जातील वेक्टर मधले. कॉपी इंटू अरे कॉपीज ऑल आयटम्स फ्रॉम लिस्ट ऑफ अरे. त्याच्यानंतर इन्सर्ट एलिमेंट ऍट आयटम कॉमा एन. इन्सर्ट द आयटम ऍट द एन पोझिशन म्हणजे पर्टिक्युलर पोझिशन जी मेन्शन केली जाईल त्या पोझिशनला एलिमेंट इन्सर्ट केला जाईल. बुलियन कंटेन्स. बरोबर. टेस्ट इफ द स्पेसिफाईड ऑब्जेक्ट इज अ कंपोनंट इन दिस वेक्टर. बरोबर. त्याच्यानंतर एलिमेंट्स इट रिटर्न्स अँड इन्युमरेशन ऑफ एलिमेंट. बरोबर. हॅज मोर एलिमेंट्स. बरोबर. त्याच्यानंतर इट चेक्स इफ दिस इन्युमरेशन कंटेन्स मोर, आणखी एलिमेंट्स आहेत की नाही त्याच्यामध्ये हे चेक करू शकता तुम्ही त्याच्यातून. बरोबर. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट एलिमेंट. इट चेक्स द नेक्स्ट एलिमेंट ऑफ द एलिमेंट ऑफ द इन्युमरेशन. बरोबर. त्याच्यानंतर इंटिजर index of object O. This method returns the index of first occurrence of the specified element in this vector or -1 if vector does not contain the element. बरोबर. म्हणजेच पर्टिक्युलर एलिमेंट असेल प्रेझेंट तर तो रिटर्न करेल, त्याचा इंडेक्स रिटर्न करेल. अदरवाइज -1 जर तो एलिमेंट प्रेझेंट नसेल तर. त्यानंतर इंटिजर इंडेक्स ऑफ ऑब्जेक्ट ओ कॉमा इंटिजर इंडेक्स. बरोबर. This method returns the index of first occurrence of specified element in this vector, searching forwards from index or returns -1 if element is not found. म्हणजे त्या पर्टिक्युलर पोझिशन पासून पुढे तो पर्टिक्युलर एलिमेंट आहे की नाही ते फाइंड आउट करेल, नसेल तर -1 रिटर्न करेल. इंटिजर लास्ट इंडेक्स ऑफ. बरोबर. दिस मेथड रिटर्न्स द इंडेक्स ऑफ लास्ट occurrence of specified element in vector or -1 if vector does not contain the element. बरोबर. म्हणजेच जर एलिमेंट प्रेझेंट नसेल, बरोबर, लास्ट इंडेक्स म्हणजे काय, लास्टचा कोणत्या पोझिशनला तो एलिमेंट प्रेझेंट आहे, मल्टिपल टाइम्स जर तो एलिमेंट प्रेझेंट असेल तर त्यातला लास्ट इंडेक्स फाइंड आउट केला जाईल आणि तो रिटर्न केला जाईल, आणि नसेल तर मात्र -1 रिटर्न केला जाईल. मग बघा डिफरन्स बिटवीन अरे अँड वेक्टर. वेक्टर आणि अरे मधला डिफरन्स बघा. अँड अरे इज अ स्ट्रक्चर दॅट होल्ड्स मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ सेम टाइप. बरोबर. अरे मध्ये सेम टाइपचे एलिमेंट्स आपण स्टोअर करतो. The vector is similar to array, holds multiple objects, and like an array, it contains components that can be accessed using integer index. बरोबर आहे. अरे प्रमाणेच तुम्ही
इंडेक्स यूज करून वेक्टर मधले एलिमेंट्स ऍक्सेस करू शकता. फक्त प्रॉब्लेम काय, जे व्हॅल्यू स्टोअर करणाऱ्या वेक्टर मध्ये ते असणार आहेत ऑब्जेक्ट्स, आणि त्या सिमिलर टाईपचे असतील असं काही गरज नाही. दे कॅन बी ऑफ हेट्रोजिनियस टाइप्स. बरोबर आहे. मग बघा, अरे इज होमोजिनियस डाटा टाइप वेअर इट कॅन होल्ड ओनली ऑब्जेक्ट्स ऑफ वन डेटा टाइप. म्हणजेच होमोजिनियस एलिमेंट्स त्याच्यामध्ये स्टोअर केले जातात. जर अरे ऑफ इंटिजर डिफाईन केला मी, तर त्याच्यामध्ये फक्त इंटिजर टाइपचे एलिमेंट स्टोअर केले जातील. जर अरे ऑफ कॅरेक्टर्स मी डिफाईन केला, तर त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टर एलिमेंट स्टोअर केले जातील. वेक्टर्स बघा, वेक्टर्स आर हेट्रोजिनियस. यू कॅन हॅव ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट डेटा टाइप्स इनसाइड अ वेक्टर. बरोबर आहे. म्हणजेच हेट्रोजिनियस टाइपचे एलिमेंट स्टोअर करू शकता. वेगवेगळे ऑब्जेक्ट्स, वेगवेगळ्या टाइपचे ऑब्जेक्ट्स तुम्ही वेक्टर मध्ये स्टोअर करू शकता. आफ्टर क्रिएशन an array is a fixed length structure. बरोबर. The size of vector can grow or shrink as needed to accommodate adding and removing the items after the vector has been created. बरोबर. म्हणजे साईज ग्रो होऊ शकते किंवा श्रिंक होऊ शकते ऍज पर रिक्वायरमेंट वेक्टरची, जे अरे मध्ये नाहीये. अरे कॅन स्टोअर प्रिमिटिव्ह टाइप डेटा एलिमेंट. बरोबर. वेक्टर्स आर स्टोअर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स एलिमेंट, म्हणजेच ऑब्जेक्ट स्टोअर करतात. वेक्टर्स अरे मध्ये जनरली प्रिमिटिव्ह टाइप्स केले जातात. पण स्ट्रिंग ऑब्जेक्ट, स्ट्रिंग अरे ऑफ स्ट्रिंग्स असेल तर मग तुम्ही स्ट्रिंग्स पण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता, की जे ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. अरे इज अनसिंक्रोनाइज, दॅट इज ऑटोमॅटिकली इन्क्रीजेस द साइज वेन initialize size will exceed. बरोबर. Vector is synchronous, that is when the size will be exceeding at the time vector size will increase double of initial size. बरोबर. जे अरेच्या बाबतीत नाही. बरोबर. डबल होत नाहीये अरेच्या बाबतीत, जे वेक्टरच्या बाबतीत होते. मग डिक्लेरेशन ऑफ अरे बघा, इंटिजर ARR इक्वल्स टू न्यू इन 10. आणि डिक्लेरेशन ऑफ वेक्टर, वेक्टर कसा क्रिएट करतो आपण, वेक्टर लिस्ट इक्वल्स टू न्यू वेक्टर आणि 3. आपण तिथं कॅपॅसिटी दिली स्टार्टला, मला 3 एलिमेंट स्टोअर करायचे त्याच्यामध्ये, म्हणून मी तिथं 3 मेन्शन केलेलं आहे. आणि इकडे बघा, इंटिजर ARR इक्वल टू न्यू इंट 10, म्हणजे 10 एलिमेंट्स इंटिजर टाइपच्या अरे मध्ये मला स्टोअर करायचे, हे त्याचं मिनिंग. अरे इज द स्टॅटिक मेमरी अलोकेशन. बरोबर. अरेला आपण स्टॅटिक मेमरी अलोकेट करतो. वेक्टर इज अ डायनेमिक मेमरी अलोकेशन. बरोबर. त्याच्यानंतर अरे अलोकेट्स द मेमरी फॉर द फिक्स साइज. इन अरे देअर इज अ वेस्टेज ऑफ मेमरी. वेक्टर अलोकेट्स मेमरी डायनेमिकली, मीन्स अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. नो वेस्टेज ऑफ मेमरी, हा एक ऍडव्हान्टेज आहे वेक्टरचा. नो एलिमेंट्स आर प्रोव्हाइडेड फॉर ऍडिंग अँड रिमुव्हिंग एलिमेंट्स. वेक्टर प्रोव्हाइड्स मेथड्स फॉर ऍडिंग अँड रिमुव्हिंग एलिमेंट्स. बरोबर. जे आर मध्ये करू शकत नाही, ऍडिंग अँड रिमुव्हिंग करू शकत नाही. इन अरे रॅपर क्लासेस आर नॉट यूज. आणि वेक्टर मध्ये रॅपर क्लासेस आर युज्ड इन वेक्टर, का तर आपल्याला प्रिमिटिव्ह डेटा टाइपचे एलिमेंट जर वेक्टर मध्ये स्टोअर करायचे असतील, तर पहिल्यांदा आपल्याला युजिंग रॅपर क्लास आपल्याला ते कन्वर्ट करावे लागतील ऍज अ ऑब्जेक्ट, आणि मगच आपण त्या अरेवर वेक्टरवर स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर अरे इज नॉट अ क्लास, वेक्टर इज अ क्लास. अरेज क्लास आहे. बरोबर. ARRAYS हा क्लास आहे, तो जावा डॉट युटील पॅकेज मधला. पण अरे क्लास नाही, ARRAY. येस नाही बरं का. तर अरे इज नॉट अ क्लास, पण अरेज क्लास आहे. तो कुठल्या पॅकेज मधला आहे, जावा डॉट युटील पॅकेज मधला. आणि वेक्टर इज अ क्लास, वेक्टर क्लासच आहे, आणि तो कोणत्या पॅकेज मधला आहे, जावा डॉट युटील पॅकेज मधला. मग मी तुम्हाला जावा डॉक्स ओपन करून दाखवतो बघा. Let us go to Java docs. Let us go to API, then go to Java, then go to util package, and then find out our vector class. Okay, here is our vector class. हा वेक्टर क्लास मी तुम्हाला दाखवतो ओपन करून. याच्यामध्ये बऱ्याचशा मेथड्स आहेत ज्या आता आपण डिस्कस केल्या. त्या वेक्टर क्लास आहे कोणत्या पॅकेज मधला आहे, जावा डॉट युटील पॅकेज मधला, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बरोबर. त्याच्यानंतर हा बघा, डिराईव्ह झाला जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट पासून. त्याच्यानंतर जावा डॉट युटील डॉट ॲबस्ट्रॅक्ट कलेक्शन. बरोबर. त्याच्यानंतर जावा डॉट युटील डॉट ॲबस्ट्रॅक्ट लिस्ट आणि जावा डॉट युटील डॉट वेक्टर. आणि हा इम्प्लिमेंट करतो इंटरफेसेस, सिरियलायझेबल, क्लोनेबल, इटरेबल, कलेक्शन्स, लिस्ट, रँडम ऍक्सेस. हे काय असतं, हे आपण ज्यावेळी इंटरफेसेस बघू त्यावेळी मी सांगेन तुम्हाला, आणि इनहेरिटन्स बघेल त्यावेळी मी पुन्हा एक्सप्लेन करेन. मग बघा, वेक्टर क्लास आहे बघा. त्याच्यामध्ये मेथड्स दिसतात बघा, कन्स्ट्रक्टर्स दिसत आहेत. वेक्टर बघा, वेक्टर एक कन्स्ट्रक्टर आहे. त्याच्यानंतर वेक्टर कलेक्शन, एक्सटेंड्स, वेक्टर इन इनिशियल कॅपॅसिटी, वेक्टर एंड इनिशियल कॅपॅसिटी, इन्क्रीमेंट. बरोबर. त्याच्यानंतर मेथड्स बघूयात आपण. जसं की ऍड आहे बघा, मेथड ऍड ऑल आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटी आहे, क्लिअर आहे, क्लोन आहे, कंटेन्स आहे, ऍट आहे. बरोबर. इक्वल्स आहे, फर्स्ट एलिमेंट आहे, हॅश कोड आहे. बरोबर. ज्यात आपण मेथड बघितलं ते आपण आहेत, आणि आणखी भरपूर आहेत. बरोबर. बऱ्याचशा मेथड्स अवेलेबल आहेत तुम्हाला. ठीक आहे.
त्याच्यानंतर खाली बघा प्रत्येक मेथड काय करते त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघायला मिळेल. जसं की बाबा कन्स्ट्रक्टरचे डिटेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर एखाद्या मेथडचे डिटेल्स बघूयात. जसं की वॉइड कॉपी इंटू आहे, स्ट्रीम आहे, इन्श्युअर कॅपॅसिटी आहे, सेट साईज आहे, कॅपॅसिटी आहे. बरोबर. हे डॉक्युमेंट तुम्ही रीड करा व्यवस्थित. तुम्हाला सांगितलेलं आहे मी हे कुठून डाउनलोड करायचं, कसं करायचं ते. ठीक आहे. आणि हे JDK 1.8 साठीचं जावा डॉक्स आहे. बरोबर. ओरेगलच्या साईटवर तुम्हाला मिळेल जावा डॉक्स. गुगलमध्ये जरी टाकलं JDK 1.8 जावा डॉक्स तरी तुम्हाला ते ओरेगलच्या साईटवर घेऊन जाईल. तिथून डाउनलोड करा आणि एक्स्ट्रॅक्ट करा आणि आतमध्ये जे प्रत्येक पॅकेजनुसार क्लासेसचं सेपरेशन केलेलं आहे त्या पॅकेजमध्ये जाऊन ते क्लासेस ओपन करून त्याच्यामध्ये कोणत्या मेथड्स आहेत, काय काय रिटर्न करतात हे सगळं चेक करा. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का सांगा मला. वेक्टर ह्याचा प्रोग्राम दाखवणार आहे मी कोड तुम्हाला. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ठीक आहे. कोड करूयात मग याचा वेक्टरचा. ठीक आहे. मग डेमो दाखवतोय मी तुम्हाला. वेक्टर कसा क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये एलिमेंट्स कसे ऍड करायचे आणि त्यातले एलिमेंट्स कसे डिस्प्ले करायचे हे मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. मग बघूयात. त्यासाठी मी एक क्लास लिहितोय. क्लास वेक्टर डेमो नाव देतो त्याला. बरोबर. वेक्टर डेमो नाव दिलेलं आपण क्लासला. मग क्लास कंप्लीट करतो मी. ठीक आहे. आणि आपल्याला एक पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. त्या पॅकेज मधला क्लास इम्पोर्ट करावा लागेल. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट वेक्टर. बरोबर. हा क्लास आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल. त्याच्यानंतर मेन मेथड लिहितोय मी क्लासमध्ये बघा. पब्लिक स्टॅटिक void main string args. बरोबर. आता बघा मी वेक्टर क्रिएट करतोय. वेक्टर क्रिएट करण्यासाठी आपण बघितलं वेक्टर क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर वापरू शकतो. तर एक कन्स्ट्रक्टर वापरतो मी वेक्टर इज अ क्लास. वेक्टर वेक्ट नाव देऊयात त्याला ऑब्जेक्टला इक्वल्स टू न्यू वेक्टर. बरोबर. ठीक आहे. त्याला मी आता काय म्हणतो, मला 10 एलिमेंट स्टोअर करायचे त्याच्यामध्ये. लेट अस से 10 एलिमेंट्स आय वांट टू स्टोअर और इनिशियल कॅपॅसिटी दॅट आय वांट ऑफ वेक्टर टू बी इज 10. 10 ही इनिशियल कॅपॅसिटी मी त्याला डिफाईन करतो. आता मला वेक्टरमध्ये एलिमेंट्स ऍड करायचे. मग वेक्टरमध्ये एलिमेंट्स ऍड करण्यासाठी बऱ्याचशा मेथड्स अवेलेबल आहेत वेक्टर क्लासमध्ये. ठीक आहे. त्यातली एक मेथड बघूयात आपण कोणकोणत्या मेथड आपण वापरू शकतो. जसं की मी ओपन करतो पुन्हा ते डॉक्युमेंट जावा डॉक्स. जावा डॉक्स ओपन करून आपण चेक करूयात आतमध्ये क्लासमध्ये कोणत्या मेथड्स आहेत ज्या मला प्रोव्हाइड करतात फॅसिलिटी की वेक्टरमध्ये एलिमेंट्स मी ऍड करू शकतो. ठीक आहे. बघा मग बघा ऍड आहे डायरेक्टली अपेंड द स्पेसिफाईड एलिमेंट टू द एंड ऑफ दिस वेक्टर. बरोबर. ऍड आहे, ऍड एलिमेंट आहे, ऍड द स्पेसिफाईड कंपोनंट टू द एंड ऑफ दिस वेक्टर इन्क्रीजिंग इट्स साईज बाय 1. बरोबर. मग कोणता करूयात, पहिली ऍड मेथड वापरून बघूयात आपण. ठीक आहे. मग बघा वेक्ट डॉट ऍड म्हणावं लागेल मेथड मला, आणि याच्यामध्ये मला इलिमेंट ऍड करायचा आहे. बरोबर आहे. तो इलिमेंट मी डायरेक्टली ऍड करू शकतोय का हो, म्हणजे डायरेक्टली मी 1 म्हणू शकतो का? नो, आय कॅन नॉट से डायरेक्टली दिस. बरोबर. हे डायरेक्टली मी ऍड करू शकत नाही डॉट ऍड 1. का तर 1 हा प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे, प्रिमिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि प्रिमिटिव्ह एलिमेंट्स आपण डायरेक्टली वेक्टरमध्ये स्टोअर करू शकत नाही. ते पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करावे लागतात. कशामध्ये कन्वर्ट करावे लागतात आपल्याला, तर ऑब्जेक्ट्समध्ये कन्वर्ट करावं लागतं. ऑब्जेक्ट्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रॅपर क्लासेस वापरावे लागतात. रॅपर क्लासेस वापरावे लागतात. तर एवढाच कोड मी पहिल्यांदा काय प्रॉब्लेम देतोय का आपल्याला. ऑल फाइल्स करतो मी, सेव्ह करतोय. ठीक आहे. कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. cmd लेट अस गो टू E drive, go to cd online java folders. Okay, here is our program java c vector demo.java. Let us compile it. Okay, vector demo.java uses unchecked or unsafe operations recompiled with xlint or unchecked for details. ठीक आहे.
जावा सी हायफन एक्सलिंट म्हणूयात. का प्रॉब्लेम देतोय तो मी सांगेन तुम्हाला नंतर. ठीक आहे, मायनस एक्सलिंट करतो मी वेक्टर डेमो डॉट जावा. बरोबर. आता हा काय विचारतोय बघा, वॉर्निंग रॉ टाइप फाउंड, रॉ टाइप वेक्टर वेक्ट इक्वल्स टू न्यू वेक्टर 10 मिसिंग टाइप आर्ग्युमेंट. म्हणजेच काय की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कोणत्या टाइपचे एलिमेंट्स ह्याच्यामध्ये ऍड करायचे ते तुम्ही सांगत नाही त्या. म्हणजे इंटिजर टाइपचे करायचे ऑब्जेक्ट, फ्लोट टाइपचे ऑब्जेक्ट करायचे. ठीक आहे, तो तुम्ही रॉ डिफाइन करताय, मला रॉ टाइप असल्यामुळे आपल्याला वॉर्निंग देतोय. ठीक आहे, आणि पण काय म्हणतोय, टेक्स्ट टू ऍड ई ॲज अ मेंबर ऑफ द रॉ टाइप. इथं बघा वेक्ट डॉट ऍड म्हटलंय 1, इथं ई इज अ टाइप व्हेरिएबल. बरोबर, म्हणजे त्या मेथडला ऍड ई आहे जो ऑप्शन. बरोबर, ऍड ई आहे जो हा ऑप्शन, तो काय आहे तो सांगतोय आपल्याला. इथं बघा, ई इज अ टाइप व्हेरिएबल, ई एक्सटेंड द ऑब्जेक्ट डिक्लेअर्ड इन क्लास वेक्टर. बरोबर आहे, म्हणजेच तो ऑब्जेक्ट असला पाहिजे. बरोबर, मग ऑब्जेक्ट कन्वर्ट करून बघूयात कसं ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करणार. तर रॅपर क्लास न्यू इंटिजर हा काय करेल, तर मला हा जो काय आपण व्हॅल्यू पास केलेली आहे 1 ती आपल्याला कन्वर्ट करून देईल कशामध्ये, ऑब्जेक्टमध्ये. म्हणजेच 1 हा आता काय झाला, प्रिमिटिव्ह टाइप नसून तो ऑब्जेक्ट झाला. कशामुळं, तर हा जो कन्स्ट्रक्टर आहे रॅपर क्लासचा कन्स्ट्रक्टर. बरोबर, त्याच्यामुळं हा आता काय झालेला आहे, ऑब्जेक्ट झाला. हेच जर सिंपल स्टेटमेंट मध्ये मला लिहायचं असेल तर मी असं म्हणू शकतो, सॉरी, इंटिजर ओबीजे इक्वल्स टू न्यू इंटिजर. ओके, आणि त्याच्या आतमध्ये मी असं म्हणू शकतो 1. बरोबर, 1 हा मला व्हॅल्यू आहे, त्याचा मला काय पाहिजे, तर ऑब्जेक्ट पाहिजे. बरोबर, इंटिजर ऑब्जेक्ट पाहिजे. आणि हा रॅपर क्लास आहे इंटिजर, आणि त्याचा कन्स्ट्रक्टर मध्ये आपण ती व्हॅल्यू सप्लाय करतोय ऍज अ स्ट्रिंग. बरोबर आहे, आणि हा काय करेल, ही जी प्रिमिटिव्ह व्हॅल्यू ॲज अ स्ट्रिंग म्हणून सप्लाय केलेली आहे कन्स्ट्रक्टरला, त्याच्यापासून आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करून देईल. बरोबर, मग बघा हा ऑब्जेक्ट मी ऍड करतो कलेक्शन मध्ये ओबीजे. बरोबर, ऍड झाला असेल का हो, येस. बघूयात कंपाइल करून काय आता प्रॉब्लेम देतोय का तो. ठीक आहे, जावा सी एक्सलेंट वेक्टर डेमो डॉट जावा. आता हा काय म्हणतो, अनचेक्ड कॉल टू ऍड ई ॲज अ मेंबर ऑफ द रॉ वेक्टर टाइप. ठीक आहे, मग सपोज आता वेक्टरला मी स्पेसिफिक टाइप इथं मेन्शन करतो वेक्टरचा इंटिजर. ठीक आहे, बघूयात एरर जाते का, म्हणजे ज्या वॉर्निंग येत आहेत त्या जात आहेत का बघूयात. ओके, गेलेले आहेत. म्हणजे स्पेसिफिकली मी इथं काय सांगितलं की मला वेगळ्या टाइपचे ऑब्जेक्ट स्टोअर न करता इंटिजर टाइपचेच ऑब्जेक्ट फक्त वेक्टरमध्ये स्टोअर करायचे. हे त्याचं मिनिंग आहे, हे याचं मिनिंग आहे. म्हणजेच तो आतापर्यंत जे वॉर्निंग देत होता त्या रॉ टाइप, म्हणजेच आपण कोणताही इथं टाइप मेन्शन करत नव्हतो वेक्टरमध्ये, कोणत्याही प्रकारचे एलिमेंट स्टोअर करणारे ते सांगत नव्हतो, कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स असणार ते सांगत नव्हतं. इथं आता मी स्पेसिफिकली सांगितलं की जो वेक्टर मला क्रिएट करायचा त्याच्यामध्ये इंटिजर टाइपचे ऑब्जेक्ट्स मला स्टोअर करायचे. त्यामुळे मला इथं त्यानं कोणतीच एरर दिली नाही, त्यामुळे मला त्यानं इथं कोणतीच एरर दिलेली नाही. ओके, मग बघा आता हे एलिमेंट्स आपल्याला आणखी ऍड करून घेऊयात थोडेसे एलिमेंट्स, आणि मग मी तुम्हाला सगळे एलिमेंट्स प्रिंट करून दाखवतो. ठीक आहे, कंट्रोल व्ही. ठीक आहे, इंटिजर लेटस से 2 करूयात आपण इथं ऍड, आणि हा ओबीजे 1 करूयात, इथं ओबीजे 1 करूयात. ठीक आहे, आणि डायरेक्टली मी तुम्हाला एक ऍड करून दाखवतो डायरेक्ट इन एलिमेंट, म्हणजे जे आपण सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएट करत बसतोय ते करत बसावं लागणार नाही. वेक्टर डॉट ऍड इक्वल्स टू न्यू इंटिजर. बरोबर, 3. ओके, ओके, असेच अजून 1-2 एलिमेंट ऍड करूयात. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, 3, 4. ठीक आहे, 5. बघा 5 एलिमेंट्स ऍड केलेत मी वेक्टरमध्ये. बरोबर, 1 2 3 4 5, आणि ते सगळे इंटिजर टाइपचे ऑब्जेक्ट्स आहेत. बरोबर, आता हे सगळे एलिमेंट्स आहेत जे वेक्टरमध्ये ऍड केलेले, ते एलिमेंट्स मला डिस्प्ले करायचे असतील. तर बघा क्लासमध्ये कोणती मेथड आहे का बघूयात आपण. बघूयात,
हे बघा, हा इन्युमरेशन रिटर्न करणार आहे. एलिमेंट्स जो आहे मेथड तो आपल्याला इन्युमरेशन रिटर्न करणार आहे. बरोबर, काय रिटर्न करणार आहे, जे एवढे एलिमेंट्स तुमच्या वेक्टरमध्ये आहेत ते ऍज अ इन्युमरेशन मला रिटर्न करणार आहे. आणि त्या इन्युमरेशन मधून मग मी एक एक इलिमेंट काय करू शकतो, रीड करू शकतो आणि डिस्प्ले करू शकतो. मग तेच करूयात आता. ठीक आहे, मग तुमच्यासाठी बघा, इथं बघा तुमच्यासाठी एक कोड काढलेला आहे मी. कसं डिस्प्ले केलंय बघा, एलिमेंट्स ऍड केलेत आणि इन्युमरेशन रिटर्न करतोय. तो इन्युमरेशन इक्वल्स टू व्हीसी डॉट एलिमेंट्स. बरोबर, आणि एक एक एलिमेंट्स आपल्याला त्यातला डिस्प्ले करायचा आहे. तो व्हाईल लूप यूज करून बघा, ई डॉट हॅज मोर एलिमेंट्स ही मेथड वापरले. जोपर्यंत त्या इन्युमरेशन मधले सगळे एलिमेंट्स ट्रॅव्हर्स होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आतमध्ये जाऊन एलिमेंट्स एक एक प्रिंट करायचं आहे. मग हेच काम आपल्याला करायचं इथं बघा. मग काय करूयात आपण, इन्युमरेशन रिटर्न करणार आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करूयात, इन्युमरेशन en करतो मी. इन्युमरेशन en इक्वल्स टू यस वेक्ट डॉट एलिमेंट्स. वेक्ट डॉट एलिमेंट्स ही मेथड आहे. बरोबर, आणि एक मेसेज प्रिंट करूयात, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इन वेक्टर आर. ठीक आहे, आणि ते एलिमेंट्स आपण डिस्प्ले करूयात. त्यासाठी व्हाईल लूप वापरतो मी. व्हाईल en डॉट हॅज मोर. हॅज मोर कोणती मेथड आहे बघा रे, एच असेल तर वर असेल ती एलिमेंट्स. ठीक आहे, हा ठीक आहे, ती इन्युमरेशन मधली मेथड आहे ती. बरोबर आहे, इन्युमरेशन मधली मेथड आहे ती, इथे मिळणार नाही आपल्याला. ठीक आहे, तर ती मी तुम्हाला दाखवतो नंतर. आता आपण काय करूयात, ती वापरूयात. ओके, हॅज मोर एलिमेंट्स. बघा, डॉट हॅज मोर एलिमेंट्स, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एलिमेंट्स in vector or element in vector is plus en dot next element. ठीक आहे, और लूप कंप्लीट करूयात. ठीक आहे, सेव्ह करतो प्रोग्राम, एक्सप्लेन करतो मी नंतर तुम्हाला. पहिला कंपाइल करूयात. जावा सी वेक्टर डेमो डॉट, सॉरी क्लास झालं, डॉट जावा. ओके, काय म्हणतोय, इन्युमरेशन क्लास इन्युमरेशन कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. स्पेलिंग चुकलंय का बघूयात आपण. लेट अस फाइंड आउट. काय आपण मिस्टेक केली का. अच्छा, इन्युमरेशन पण आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल, तो राहिलाय माझ्याकडून. लेट अस से जावा डॉट युटिल डॉट स्टार. त्यामुळे मला तो इन्युमरेशन स्पेसिफिकली इम्पोर्ट करावा लागणार नाही. ठीक आहे, वेक्टर डेमो डॉट जावा कंपाइल झालेला आहे, क्लिअर. ओके, CLS करूयात, क्लिअर स्क्रीन. जावा वेक्टर डेमो. बघा, एलिमेंट्स इन वेक्टर 1 2 3 5. ओके, अशा पद्धतीनं वेक्टरमध्ये एलिमेंट्स तुम्ही ऍड करू शकता आणि ते डिस्प्ले करू शकता. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो बघा. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार का केलंय मी, तर मला दोन गोष्टी लागत आहेत युटिल युटिल पॅकेज मधल्या. एक आहे वेक्टर क्लास आणि दुसरा आहे इन्युमरेशन क्लास. बरोबर, हे दोन्ही लागत आहेत मला. बरोबर, मग
ते दोन्ही मला स्पेसिफिकली मी ते करू शकतो, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट वेक्टर, आणि दुसरं अजून स्टेटमेंट मी सेपरेट लिहू शकतो, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट इनोव्हेशन. चॉईस तुमची आहे, चॉईस तुमची आहे. पण मी काय केलं, डायरेक्टली स्टार म्हटलं. म्हणजेच काय, माझ्याकडे वेक्टर हा क्लास तर इम्पोर्ट झालाच प्रोग्राममध्ये, प्लस इन्युमरेशन क्लास पण झाला, आणि जेवढे आणखी बाकीचे क्लासेस आहेत युटिल पॅकेजमध्ये ते पण माझ्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट झाले. ठीक आहे, हे ऍक्च्युली करणं चुकीचं आहे. तुम्हाला जो क्लास पाहिजे तेवढाच तुम्ही इम्पोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जावा डॉट युटिल डॉट वेक्टर आणि इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट इन्युमरेशन, दॅट इज करेक्ट वे. कारण तेवढेच क्लासेस फक्त ऍड होतील. ठीक आहे, अननेसेसरी बाकीचे क्लासेस ऍड होणार नाहीत. ठीक आहे, स्टार म्हटलं की सगळे सगळे क्लासेस तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट होणार आहेत. ठीक आहे, जे नको आहे आपल्याला. ठीक आहे, क्लास वेक्टर डेमो, पण मी तुम्हाला एक अल्टरनेट वे दाखवला. स्टार कधी दाखवला नव्हता. क्लास वेक्टर डेमो, क्लासला नाव दिलंय. मग पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्स, बरोबर, एक मेन मेथड लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लास सॉरी वेक्टर क्रिएट केलेला आहे आपण, बघा वेक्टर. आणि इथं स्पेसिफिकली मी सांगितलंय बघा, अँग्युलर ब्रॅकेट्स आहेत बघा, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. त्याच्या आतमध्ये मी स्पेसिफिकली सांगितलंय मला हा जो वेक्टर क्रिएट करायचा आहे तो इंटिजर ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, हा जर तुम्ही इथं मेन्शन केला नाही की कोणत्या टाईपचे एलिमेंट स्टोअर करायचे, तर तो वॉर्निंग देईल तुम्हाला, एरर देणार नाही. जसं आता मगाशी वॉर्निंग देत होता, रॉ एलिमेंट्स और रॉ टाइप्स मेन्शन, असं काहीतरी तो एरर देत होता. ठीक आहे, तर तुम्ही जर तिथं मेन्शन जरी नाही केलं तरी ठीक आहे, तो फक्त वॉर्निंग देईल. ठीक आहे, वॉर्निंग निग्लेक्ट करू शकतो. पण स्पेसिफिकली आता जे नवीन JDK 1.8 पासून असेल किंवा पुढं जे व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वेक्टरमध्ये स्पेसिफिक डेटा टाइप्स पण तुम्ही स्टोअर करू शकता, सॉरी स्पेसिफिक ऑब्जेक्ट्स तुम्ही स्टोअर करू शकता. जसं आता इंटिजर हे स्पेसिफिक ऑब्जेक्ट्स मी वेक्टर कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर न्यू वेक्टर म्हटलेलं आहे मी, बरोबर. आणि इनिशियल साईज सांगितले 10, कॅपॅसिटी किती सांगितले इनिशियल वेक्टरची 10. हा डायनॅमिकली ग्रो होईल. 10 एलिमेंट्स कंप्लीट झाले की तो 11वा एलिमेंट पण ऍक्सेप्ट करणार. असं नाही की 11वा एलिमेंट तो ऍक्सेप्ट नाही करणार. मग बघा, इंटिजर ओबीजे इक्वल्स टू न्यू इंटिजर, बरोबर. बघा, हा काय केलाय मी, हा जो इंटिजर व्हॅल्यू आहे, बरोबर, इंटिजर व्हॅल्यू 1, हे डायरेक्टली मी वेक्टरमध्ये ऍड करू शकत नाही. त्याला मला पहिल्यांदा ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. आणि ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला रॅपर क्लासेस मदत करतात. मग ते रॅपर क्लास आहे, तो इंटिजर क्लास आहे बघा, रॅपर क्लास, बरोबर. आणि त्याचा ऑब्जेक्ट मी क्रिएट केला आहे न्यू इंटिजर म्हटलेलं आहे. आणि आतमध्ये व्हॅल्यू मी पास केली आहे कन्स्ट्रक्टरला 1, ज्याचा मला ऑब्जेक्ट पाहिजे, आणि ती व्हॅल्यू डबल कोट्समध्ये पास केली. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम वे ओबीजे 1 हा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय बघा, आणि तो पण त्याला व्हॅल्यू पास केली 2, आणि तो वेक्टर डॉट ऍड म्हटलेला आहे. ओबीजे आणि ओबीजे 1 ऍड केलेले आहेत. सेम वे हे प्रत्येक वेळी मला हे स्टेटमेंट लिहावं लागू नये म्हणून मी डायरेक्टली बघा वेक्टर डॉट ऍड न्यू इंटिजर 3, म्हणजे डायरेक्टली हा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल इंटिजर क्लासचा. त्याच्यामध्ये 3 ही प्रिमिटिव्ह व्हॅल्यू असेल त्या ऑब्जेक्टमध्ये, बरोबर. रॅपर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल इंटिजर टाईपचा, आणि तो ऍड केला जाईल. सेम इथं 4 हा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल, ऍड केला जाईल. 5 हा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल, ऍड केला जाईल. नेक्स्ट हे महत्वाचं आहे थोडंसं, की बाबा आता वेक्टर मधले एलिमेंट्स मला डिस्प्ले करायचे किंवा काय एलिमेंट्स आहेत ते मला फाइंड आउट करायचे, बरोबर. तर इन्युमरेशन सॉरी वेक्टर क्लासमध्ये मेथड आहे एलिमेंट्स नावाची. ही मेथड काय करते, ही मेथड इन्युमरेशन ऑब्जेक्ट रिटर्न करते, मला इन्युमरेशन ऑब्जेक्ट रिटर्न करते, बरोबर. मग इन्युमरेशन क्लासचा ऑब्जेक्ट मध्ये आपण हा एलिमेंट जी मेथड हा ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे तो कलेक्ट केलेला आहे आपण, बरोबर. आणि त्यातले एलिमेंट्स आपल्याला प्रिंट करायचे. मग त्यासाठी लूप लिहिलेले आहे बघा, व्हाईल इन्युमरेशनचा ऑब्जेक्ट, आणि त्या इन्युमरेशन क्लास मधली मेथड आहे हॅज मोर एलिमेंट्स, en डॉट हॅज मोर एलिमेंट्स, बरोबर. ही मेथड आहे, म्हणजे जोपर्यंत म्हणजे लास्ट एलिमेंट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत, लास्ट एलिमेंट ट्रॅव्हर्स होत नाही तोपर्यंत ही लूप फिरवा, बरोबर. याचं त्याचं मिनिंग. आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलिमेंट्स इन वेक्टर इज, आणि en डॉट नेक्स्ट एलिमेंट, बरोबर. म्हणजे त्या इन्युमरेशन क्लास मधलीच मेथड आहे नेक्स्ट एलिमेंट. ही मेथड आपण वापरल्यानंतर आपल्याला काय करेल, तो इन्युमरेशन जो आपल्याला रिटर्न केलाय वेक्टर डॉट एलिमेंट्स मेथडनी, त्यातले एक एक एलिमेंट्स रीड करेल आणि तो प्रिंट करेल, आपल्यासाठी प्रिंट करेल. क्लिअर आहे काय, समजलंय का सांगा जरा मला. हे जरा थोडस समजायला अवघड आहे, सांगा व्यवस्थित. येस, सांगा पोरांनो, समजलंय का. येस. हा, मग इन्युमरेशन क्लास तुम्हाला दाखवतो मी. इन्युमरेशन
सॉरी इंटरफेस आहे, हा मी क्लास म्हणतो याला. ठीक आहे, इंटरफेस म्हणजेच काय की बाबा सेम ॲज अ क्लास असतो तुमचा इंटरफेस, फक्त त्याच्यामध्ये ज्या मेथड्स आहेत ना, मेथड्स त्यांचं डेफिनेशन असतं. ठीक आहे, मेथडच्या डेफिनेशन नसतात, फक्त डिक्लेरेशन असतं. ठीक आहे, मग हा इंटरफेस आहे. थोडंसं करेक्शन करून मिस्टेक, इन्युमरेशन हा इंटरफेस आहे. ओके, इट्स इंटरफेस, इट्स नॉट अ क्लास, विचारला जाऊ शकतं एक्झाम मध्ये. ठीक आहे, मग हा इन्युमरेशन जो आहे इंटरफेस, त्याच्यामध्ये मेथड आहे बघा, नेक्स्ट एलिमेंट. हे दिसते का, नेक्स्ट एलिमेंट जे आपण वापरले. रिटर्न द नेक्स्ट एलिमेंट ऑफ दिस इन्युमरेशन इफ इन्युमरेशन ऑब्जेक्ट हॅज ॲट लिस्ट वन ऑर मोर एलिमेंट टू प्रोव्हाइड. दुसरा एक एलिमेंट आहे बघा, हॅज मोर एलिमेंट्स. टेस्ट इफ दिस इन्युमरेशन कंटेन्स एलिमेंट्स. ज्या मेथड्स आपण इथं वापरलेले आहेत बघा इन्युमरेशनच्या. ओके, आणि हा इन्युमरेशन काय केलेला आहे, इम्प्लिमेंट केलेला आहे. हा इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला आहे, म्हणजेच काय, इम्प्लिमेंट केलेला आहे म्हणजेच काय, ह्या ज्या मेथड्स आहेत ना, ह्या मेथड्स ॲबस्ट्रॅक्ट आहेत. ॲबस्ट्रॅक्ट आहेत म्हणजेच काय हो, ह्या मेथड्स ॲबस्ट्रॅक्ट आहेत म्हणजेच काय की या मेथड्सची डेफिनेशन इथं नाहीये, डेफिनेशन दिलेली नाही, तर फक्त डिक्लेरेशन आहे. हा इन्युमरेशन आहे, बरोबर. इन्युमरेशन इंटरफेस आहे आणि इंटरफेसमध्ये मेथड्सचं डिक्लेरेशन असतं, डेफिनेशन नसतं. आणि जो क्लास हा इंटरफेस इम्प्लिमेंट करेल, जो क्लास हा इंटरफेस इम्प्लिमेंट करेल, त्यानं त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन द्यायचं असतं. त्यानं त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन द्यायचं असतं. जसं की आता हा जो इंटरफेस आहे तो आपण क्लासनं पण इम्प्लिमेंट केलेला आहे, त्याच्याऐवजी इटरेटर वापरू शकतो. मला तेच दाखवायचं बघा, इटरेटर हा इंटरफेस आहे बघा इथं. आणि बघा, हॅज नेक्स्ट रिटर्न्स ट्रू इफ इटरेशन हॅज मोर एलिमेंट्स. नेक्स्ट रिटर्न्स द नेक्स्ट एलिमेंट इन द इटरेशन. म्हणजेच आता नवीन व्हर्जन मध्ये आपण इन्युमरेशनच्या ऐवजी काय वापरलं पाहिजे, इटरेटर वापरला पाहिजे. इन्युमरेशनच्या ऐवजी काय वापरलं पाहिजे, इटरेटर वापरला पाहिजे. म्हणजे इटरेटर रिटर्न करणारी मेथड आहे का बघूयात आपण. इटरेटर रिटर्न करणारी मेथड आहे का बघूयात वेक्टर क्लासमध्ये. हे थोडंसं अवघड आहे बरं का, थोडंसं मी काय सांगतोय ते समजणार नाही थोडंसं तुम्हाला ह्या लेवलला, पण तरी पण जेवढं ग्रास्प करता येईल तेवढं करा. कंट्रोल एफ. हे बघा, वेक्टर क्लासने इटरेबल इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला आहे इथं. ठीक आहे, हाच मला तुम्हाला दाखवायचा होता. ठीक आहे, कंट्रोल एफ, इटरेबल. मला मेथड पाहिजे जी इटरेटर रिटर्न करते. हा हे बघा, इटरेटर रिटर्न्स अँड इटरेटर ओव्हर द एलिमेंट्स इन दिस लिस्ट. मग ठीक आहे, हा वापरून दाखवतो मी तुम्हाला दुसरा वे. ठीक आहे, ह्याला कमेंट मध्ये टाकूयात. बघा बघा, इटरेटर IT इक्वल्स टू वेक्ट डॉट इटरेटर. बरोबर, ही मेथड काय रिटर्न करणार हो, आणि इटरेटर पुन्हा आपण व्हाईल लूप यूज करून यूज करू शकतो, एलिमेंट्स प्रिंट करण्यासाठी वापरू शकतो. व्हाईल बघा, IT डॉट, कोणती मेथड आहे बघा त्या इटरेटर मध्ये, सॉरी इटरेटर मध्ये जायचंय मला, हॅज नेक्स्ट. बरोबर, हॅज नेक्स्ट, IT डॉट हॅज नेक्स्ट. बरोबर, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन एलिमेंट in vector is plus yes IT dot next. ठीक आहे, बघा आता इटरेटर आपण पण एलिमेंट प्रिंट करू शकतो. मग तेच दाखवायचंय मला तुम्हाला. जावा सी वेक्टर डेमो डॉट जावा कंपाईल झालेला आहे, रन करतो. जावा वेक्टर डेमो. बघा, एलिमेंट इन वेक्टर इज 1 2 3 4 5. ठीक आहे, इन्युमरेशन जे आहे, ठीक आहे, हा जो वे आहे एलिमेंट्स डिस्प्ले करण्याचा, बघा वरती जो दिसतोय इन्युमरेशन यूज करून जे वेक्टर मधले एलिमेंट्स आपण डिस्प्ले करत होतो तो जुना वे आहे. ठीक आहे, न्यू वे मध्ये तुम्ही काय वापरलं पाहिजे, इटरेटर वापरला पाहिजे. बरोबर आहे, टू ट्रॅव्हर्स द एलिमेंट्स ऑफ वेक्टर. बरोबर आहे, इटरेटर IT
इक्वल्स टू वेक्टर डॉट इटरेटर. ही मेथड काय करेल, इटरेटर कलेक्शन रिटर्न करेल मला, बरोबर. इटरेटर हा पुन्हा काय इंटरफेस आहे, बरोबर. त्या इंटरफेस मधल्या ज्या मेथड्स आहेत, हॅज नेक्स्ट असेल किंवा नेक्स्ट आहे, ह्या मेथड्स वेक्टर क्लासमध्ये तुमच्यासाठी इम्प्लिमेंट केलेले आहेत. का तर वेक्टर क्लासनी इटरेटर हा इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला आहे, बरोबर. आयटी डॉट हॅज नेक्स्ट, बरोबर. म्हणजे जोपर्यंत त्या इटरेटर मध्ये एलिमेंट्स प्रेझेंट आहेत तोपर्यंत आपल्याला लूप चालवायचे आहे आणि एक एक एलिमेंट प्रिंट करायचा आहे आयटी डॉट नेक्स्ट. क्लिअर आहे का, हे समजलंय का, जरा मला सांगा. हे इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. येस, चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. दोन वेज आहेत. एक युझिंग इन्युमरेशन, की जो ओल्डर वे आहे डिस्प्ले करण्याचा वेक्टर मधले एलिमेंट्स, बरोबर. आणि दुसरा वे आहे युझिंग इटरेटर, हा न्यू वे आहे की ज्याच्यामध्ये वेक्टर मधले एलिमेंट्स तुम्ही इटरेटर थ्रू ट्रॅव्हर्स करू शकता आणि डिस्प्ले करू शकता. ठीक आहे. तर वेक्टर्स तुम्हाला समजले असतील, एलिमेंट कसे ऍड करायचे आणि डिस्प्ले करायचे. आणखी बघा, वेक्टर मध्ये बऱ्याचशा मेथड्स आहेत, त्यात तुम्ही ट्राय करा, तुमच्या स्वतःच्या नॉलेजसाठी ट्राय करा. सगळ्या मेथड्स दाखवणं मला पॉसिबल होणार नाही. ठीक आहे. एका पर्टिक्युलर पोझिशनचा एलिमेंट आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर तो कसा करायचा ते पण मी एक दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. मग त्यासाठी कोणती मेथड आहे पहिलं बघूयात वेक्टर क्लासमध्ये. तर वेक्टर क्लासमध्ये आलो मी. एका पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशनचा एलिमेंट मला डिस्प्ले करायचा आहे. एलिमेंट ऍट आहे बघा, एलिमेंट ऍट, बरोबर. तो आपल्याला बघा, एलिमेंट ऍट सेकंड पोझिशन इज, कोणती मेथड कॉल करायला लागेल आपल्याला, वेक्टर डॉट प्लस वेक्टर डॉट, येस, मेथडचं नाव सांगा मला, एलिमेंट ऍट, पोझिशन किती द्यावी लागेल आपल्याला, सेकंड, दुसऱ्या पोझिशनचा एलिमेंट आपल्याला डिस्प्ले करा. ठीक आहे. मग बघा, कंपाईल करतो पुन्हा तुमच्यासाठी. जावा सी वेक्टर डेमो डॉट जावा, जावा वेक्टर डेमो. बघा, एलिमेंट ऍट सेकंड पोझिशन इज 3, बरोबर. म्हणजेच पहिल्या पोझिशन नंतर फर्स्ट पोझिशन आहे ते तुमची 2 एलिमेंट आहे आणि जो सेकंड पोझिशन आहे तो 3, म्हणजे अरे 0 ला स्टार्ट होतो. 0 पोझिशनला आहे 1, फर्स्ट पोझिशनला आहे 2 आणि सेकंड पोझिशनला आहे 3. त्यामुळे आपल्याला त्यानं 3 डिस्प्ले केलं. क्लिअर आहे का? अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या तुम्ही ट्राय करा तुमच्या याच्यावर नॉलेजसाठी. सगळ्या मेथड दाखवणं मला पॉसिबल नाही. रॅपर क्लासेस बघायचे, मेथड्स ऑफ रॅपर क्लासेस बघायचे, ॲटो बॉक्सिंग अँड अनबॉक्सिंग बघायचे आणि इन्युमरेटेड टाइप्स बघायचे. ठीक आहे. मग बघा, रॅपर क्लासेस काय असतात तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं. आता जसं आपण मागच्या आपण वेक्टर क्लासमध्ये बघितलं की आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात प्रिमिटिव्ह टाइप्सना ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करण्याची. म्हणजे रॅपर क्लासेसमध्ये मेथड्स आहेत किंवा काही कन्स्ट्रक्टर्स आहेत, जे कन्स्ट्रक्टर आपण वापरून काय करू शकतो, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सना ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स कोणते, तर बाबा इंटिजर आहे, शॉर्ट आहे, लॉंग आहे, बाईट आहे, फ्लोट आहे, डबल आहे, बरोबर आहे, किंवा बुलियन आहे, कॅरेक्टर आहे, बरोबर. हे सगळे जे तुमचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत, त्या प्रिमिटिव्ह डेटा टाइपसाठी तुम्हाला रॅपर क्लासेस अवेलेबल आहेत. आणि ते रॅपर क्लासेस कोणते आहेत बघा, जावा रॅपर क्लास हायरार्ची. आणि हे सगळे जे रॅपर क्लासेस आहेत ते ऑब्जेक्ट क्लास पासून काय झालेले आहेत, डिराईव्ह झालेले आहेत. म्हणजे त्या सगळ्या ज्या रॅपर क्लासेस आहेत त्यांचा पॅरेंट क्लास कोण आहे, तर ऑब्जेक्ट क्लास आहे. आणि ऑब्जेक्ट क्लास कोणत्या पॅकेजमध्ये, लँग पॅकेजमध्ये. म्हणजे जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट इज अ पॅरेंट ऑफ ऑल रॅपर क्लासेस. ठीक आहे. आणि रॅपर क्लासेस बघा कोणकोणते आहेत, तर नंबर साठी बघा बाईट, शॉर्ट, बघा बाईट हा डेटा टाइप आहे पण बी स्मॉल असतो डेटा टाइपचा, क्लासचा बी कॅपिटल आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, जे पण कीवर्ड्स असतील इन, शॉर्ट, लॉंग, बरोबर, ते सगळे शॉर्ट फॉर्म मध्ये असतात आणि सॉरी स्मॉल केस लेटरने स्टार्ट होतात. आणि जे क्लासेस असतात ते नेहमी कॅपिटल लेटरने स्टार्ट होतात. मग रॅपर क्लासेस आहेत जे प्रिमिटिव्ह डेटा टाइपचे क्लासेस आहेत, बरोबर, त्यांचे पण लेटर्स बघा कॅपिटलने स्टार्ट झाले. बाईट, शॉर्ट, इंटिजर, लॉंग, फ्लोट,
डबल, बुलियन आणि कॅरेक्टर. ठीक आहे. मग बघा रॅपर क्लास बघा. वेक्टर्स कॅनॉट हँडल प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स लाईक इंट, फ्लोट, लॉंग, कॅर अँड डबल. आत्ताच आपण डायरेक्ट डेटा टाइप्स ऍड करू शकत नाहीत एलिमेंट्स. बरोबर, आपल्याला ते पहिल्यांदा कन्वर्ट करावे लागतात. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रॅपर क्लासेसची मदत घ्यावी लागते. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मे बी कन्वर्टेड इनटू ऑब्जेक्ट्स टाइप्स बाय युजिंग रॅपर क्लासेस. बरोबर, रॅपर क्लासेस फॉर न्यूमेरिक प्रिमिटिव्ह wrapper classes for numeric primitives has the capacity to convert any valid number into its corresponding primitive object. म्हणजे काय रॅपर, आता काय प्रॉब्लेम नाही. ओके, मग बघा सिंपल डेटा टाइप्स अँड देअर करस्पॉन्डिंग रॅपर क्लास टाइप्स बघा तुम्हाला खाली दिसत आहेत. जसं की सिंपल टाइप आहे बुलियन, बी इथं स्मॉल केस आहे आणि रॅपर क्लास त्याचा करस्पॉन्डिंग आहे बुलियनच, पण त्याचा बी कॅपिटल आहे, हे लक्षात ठेवा. कॅर हा सिंपल टाइप आहे पण रॅपर क्लास कॅरेक्टर आहे आणि सी कॅपिटल आहे, हे लक्षात ठेवा. डबल सिंपल टाइप आहे, रॅपर क्लास डबलच आहे, डी कॅपिटल आहे. त्याच्यानंतर फ्लोट हा सिंपल टाइप आहे डेटा टाइप आणि त्याचा रॅपर क्लास फ्लोटच आहे पण एफ कॅपिटल आहे. इंट हा सिंपल टाइप आहे पण त्याचा रॅपर क्लास इंटिजर आहे, बरोबर, आणि आय कॅपिटल आहे. लॉंग हा सिंपल टाइप आहे आणि त्याचा रॅपर क्लास लॉंगच आहे पण एल कॅपिटल आहे. ठीक आहे. मग बघा रॅपर क्लासेस हॅव युनिक मेथड्स फॉर हँडलिंग प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स अँड ऑब्जेक्ट्स. दे आर लिस्टेड बिलो. मग बघा कन्वर्टिंग प्रिमिटिव्ह नंबर्स इनटू ऑब्जेक्ट नंबर्स युजिंग कन्स्ट्रक्टर मेथड. मग प्रिमिटिव्हचा ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्या मेथड्स अवेलेबल आहेत त्या खाली तुम्हाला दिसत आहे बघा. कन्स्ट्रक्टर कॉलिंग पहिला, integer int val equals to new integer I. Primitive integer to integer objects डायरेक्टली कन्वर्ट करू शकता. जसं मगाशी मी स्ट्रिंग म्हणून देत होतो तसं पण द्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट इंटिजर इंट व्हॅल इक्वल्स टू न्यू इंटिजर आणि नंबर जरी दिला तरी तो कन्वर्ट करेल. डबल कोर्स मध्ये द्यायची पण गरज नाही तुम्हाला. फ्लोट व्हॅल इक्वल्स टू न्यू फ्लोट एफ. बरोबर, फ्लोटिंग व्हॅल्यू द्यावी लागेल तुम्हाला. तो प्रिमिटिव्ह फ्लोट टू फ्लोट ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करेल. त्यानंतर डबल व्हॅल इक्वल टू न्यू डबल डी. बरोबर, प्रिमिटिव्ह डबल टू डबल ऑब्जेक्ट. आणि लॉंग व्हॅल इक्वल्स टू न्यू लॉंग एल. प्रिमिटिव्ह लॉंग टू लॉंग ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग बघा कन्वर्टिंग नंबर्स टू नंबर्स युजिंग टाइप व्हॅल्यू मेथड म्हणजे कन्वर्टिंग ऑब्जेक्ट नंबर्स. आता ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मधून मला व्हॅल्यू पाहिजे, ऑब्जेक्ट मधून मला व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू आहे मला रिटर्न पाहिजे आणि ते पण इंटिजर ऑब्जेक्ट मधून, किंवा फ्लोट व्हॅल्यू मला रिटर्न पाहिजे फ्लोट ऑब्जेक्ट मधून. मग त्यासाठी मेथड कुठली आहे तर टाइप व्हॅल्यू. मग इंट व्हॅल्यू, जसं की इंट व्हॅल हा ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे, आणि रॅपर क्लासचा ऑब्जेक्ट आहे किंवा तो ऑब्जेक्ट आहे इंटिजरचा. बरोबर, इंटिजर जी प्रिमिटिव्ह व्हॅल्यू आहे त्याचा ऑब्जेक्ट आहे. त्यातून मला ऍक्च्युअल मध्ये प्रिमिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे जी आय मध्ये मी. मग बघा डॉट इंट व्हॅल्यू. बरोबर, टाइप काय इंट आणि व्हॅल्यू. बरोबर, इंट व्हॅल्यू मेथड आहे. तसंच फ्लोट साठी फ्लोट व्हॅल्यू ही मेथड आहे. लॉंग साठी लॉंग व्हॅल्यू मेथड आहे आणि डबल साठी डबल व्हॅल्यू मेथड आहे. ह्या काय करणार आहेत आपल्याला तर जे काही ऑब्जेक्ट्स असतील त्यांच्यामधून आपल्याला प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज रिटर्न करणार आहेत. बरोबर, ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा कन्वर्टिंग नंबर्स टू स्ट्रिंग युजिंग टू स्ट्रिंग मेथड. तर काय करते नंबर्स असतील, सॉरी जे नंबर्स आहेत ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचे. जसं की बाबा इंटिजर डॉट टू स्ट्रिंग म्हटले आणि आय, मग प्रिमिटिव्ह इंटिजर टू स्ट्रिंग कन्वर्ट करायचं. बरोबर आहे, म्हणजे सपोज 10 नंबर दिला तर 10 ॲज अ स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केला जाईल. फ्लोट डॉट टू स्ट्रिंग एफ, प्रिमिटिव्ह फ्लोट तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. डबल डॉट टू स्ट्रिंग डी, डबल स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. ठीक आहे, अँड सो ऑन. नेक्स्ट आहे बघा कन्वर्टिंग स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स न्यूमेरिक ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधून आपल्याला काय करायचं तर न्यूमेरिक ऑब्जेक्ट्स आपल्याला देतात. जसं की बाबा कन्वर्ट डबल ऑब्जेक्ट डबल डॉट व्हॅल्यू ऑफ एस टी आर. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लोट व्हॅल इक्वल्स टू फ्लोट डॉट व्हॅल्यू ऑफ एस टी आर, कन्वर्ट स्ट्रिंग टू फ्लोट ऑब्जेक्ट अँड सो ऑन. बरोबर, आणि कन्वर्ट स्ट्रिंग टू इंटिजर ऑब्जेक्ट बघा पुढे आहे, आणि कन्वर्ट स्ट्रिंग टू लॉंग ऑब्जेक्ट. फास्ट घेतोय थोडंसं सोपं आहे. ठीक आहे. मग बघा कन्वर्टिंग न्यूमेरिक स्ट्रिंग टू प्रिमिटिव्ह नंबर्स युजिंग पार्सिंग मेथड. म्हणजेच ज्या न्यूमेरिक स्ट्रिंग्स आहेत त्यातून नंबर्स पाहिजे असतील आपल्याला किंवा प्रिमिटिव्ह टाइप्स पाहिजे असतील तर बघा
इंटिजर आय इक्वल्स टू इंटिजर डॉट पार्स इंट str हे आपण वापरलेले मेथड बऱ्याचशा वेळेला कमांड लाईन वरून जो डेटा येतो आर्ग्युमेंट्स येतात त्या स्ट्रिंग येतात आपण बघितलं होतं आणि त्यातून आपल्याला इंटिजर व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण ही मेथड वापरली होती. इंटिजर आय इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट str कन्वर्ट स्ट्रिंग टू प्रिमिटिव्ह इंटिजर. सेम वे लॉंग असेल तर पार्स लॉंग आहे बघा, कन्वर्ट स्ट्रिंग टू प्रिमिटिव्ह लॉंग. मग ह्याचा डेमो पाहिजे तुम्हाला, डेमो दाखवतो मी तुम्हाला. क्लास रॅपर डेमो. मेन मेथड लिहूयात, पब्लिक स्टॅटिक void main string args. बरोबर, स्ट्रिंग args. मग बघा, सगळ्यात पहिलं मी फक्त इंटिजर साठी दाखवतो. सेम इज ऍप्लिकेबल फॉर अदर टाइप्स. बघा, मग बघा, इंटिजरचा ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करायचा रॅपर क्लासचा. इंटिजर इन इक्वल्स टू किंवा इंटिजर ओबीजे इक्वल्स टू न्यू इंटिजर. व्हॅल्यू पास करतोय बघा डायरेक्टली 10. बरोबर, डायरेक्टली व्हॅल्यू किती पास करतोय, 10. बरोबर, मग हा काय करेल, ऑब्जेक्ट क्रिएट करेल ह्याचा. बरोबर, मग अशा ज्या मेथड्स आता आपण स्टडी केल्या त्या एक एक वापरत जाऊयात. प्रिंट करून बघूयात ऑब्जेक्ट. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln. हा ऑब्जेक्ट डायरेक्टली मी प्रिंट करतो. बरोबर, म्हणजे स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट काय केलं जाईल, प्रिंट केलं जाईल. सेव्ह करूयात प्रोग्राम. सॉरी, ऑनलाइन जावा लेट अस से रॅपर डेमो डॉट जावा. सेव्ह करूयात. ठीक आहे, कंपाईल करतो तुमच्यासाठी प्रोग्राम. ऑनलाइन जावा सी रॅपर डेमो डॉट जावा. ओके, काय म्हणतोय, मिसिंग बॉडी. सेमीकोलन पडला माझ्याकडून, सॉरी. ठीक आहे, जावा रॅपर डेमो. बघा 10 प्रिंट झालेले, म्हणजे तो इंटिजर ऑब्जेक्ट आपण जो क्रिएट केला होता तो क्रिएट झालेला आहे. नेक्स्ट मेथड्स वापरूयात. हे बघितलं आपण काय, की बाबा प्रिमिटिव्ह नंबर टू ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्जन बघितलं. ठीक आहे, पुढचं बघूयात. आता काय म्हणतोय, कन्वर्टिंग ऑब्जेक्ट नंबर्स टू प्रिमिटिव्ह नंबर्स युजिंग टाइप व्हॅल्यू मेथड. म्हणजेच व्हॅल्यू पाहिजे असेल तर कसं घेणार आहे आपण. आता व्हॅल्यू पाहिजे मला, हा ऑब्जेक्ट आहे त्यातून मला व्हॅल्यू मिळाली पाहिजे. मग ती कशी मला मिळवता येईल बघा. इंटिजर व्हॅल हा व्हेरिएबल येतो, त्याच्यामध्ये मला ती व्हॅल्यू पाहिजे. बरोबर, आणि मेथड काय आहे बघा, तर मेथड आहे तुमची टाइप व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे ओबीजे डॉट टाइप कुठला आहे आपला, इंट, आणि मेथड आहे व्हॅल्यू, इंट व्हॅल्यू. ठीक आहे, बरोबर, आणि हा नंबर प्रिंट करूयात. ठीक आहे, प्रिंट होते का बघूयात. कंपाईल करतो. ठीक आहे, कंपाईल झालेला आहे. रन करतो. बघा 10 व्हॅल्यू प्रिंट झाली. आता काय झालं, इथं पहिल्यांदा आपण काय केला, कन्वर्टेड प्रिमिटिव्ह टू रॅप ऑब्जेक्ट. बरोबर, प्रिमिटिव्हचं रॅपर ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. आणि इथं काय केलं आपण, रॅपर ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह, सॉरी
ओके, कळालं का? कळालं? रॅपर ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह. नेक्स्ट बघूयात, नेक्स्ट काय करतायत बघू, कुठल्या मेथड आहेत अजून बघा. कन्वर्टिंग नंबर्स टू स्ट्रिंग युजिंग टू स्ट्रिंग मेथड. जसं की आता आपण एक नंबर कन्वर्ट करूयात, स्ट्रिंग str इक्वल टू लेट अस से इंटीजर व्हॅल्यूज कन्वर्ट करूयात, इंटीजर डॉट टू स्ट्रिंग, बरोबर. त्याला एक व्हॅल्यूज अप्लाय करूयात, टू स्ट्रिंग लेट अस से 15. हा 15 जो कन्वर्ट केला जाईल तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये येईल? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये, बरोबर. मग हा जो स्ट्रिंग आहे तो प्रिंट करून बघूयात. str साठी रन करतोय. बघा 15 पण प्रिंट झालेलं आहे. इथं आपण कन्वर्टिंग प्रिमिटिव्ह टू स्ट्रिंग, बरोबर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात काय मेथड आहेत. एक मेथड वापरून दाखवतोय मी, एकच मिनिट. स्ट्रिंग ऑफ टू न्यूमेरिक ऑब्जेक्ट युजिंग स्टॅटिक मेथड व्हॅल्यू ऑफ, बरोबर. बघा आता काय करायचं आपल्याला, पुन्हा स्ट्रिंगचं आपल्याला प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं, स्ट्रिंग ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. म्हणजेच इंटीजर आय घेऊया इक्वल्स टू इंटीजर डॉट व्हॅल्यू ऑफ, आणि आपल्याला काय करावं लागेल, स्ट्रिंग ऑब्जेक्ट आपल्याला पास करावं लागेल, बरोबर. वापरले का बघा आपण, ठीक आहे. आय किती आलं पाहिजे, 15 आन्सर आलं पाहिजे. कंपाईल करूयात. बघा 15 प्रिंट झालेलं आहे. म्हणजे तिथं काय केलं आपण कन्वर्ट, तर बाबा ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह, ठीक आहे. नेक्स्ट बघा, न्यूमेरिक स्ट्रिंग टू प्रिमिटिव्ह नंबर्स युजिंग पार्सिंग मेथड. म्हणजे स्ट्रिंग मधून आपल्याला काय करायचं, नंबर मिळवायचा आहे प्रिमिटिव्ह. इंटीजर ए इक्वल्स टू इंटीजर डॉट पार्स आणि पास करूया, बरोबर. तिथे काय केलं आपण कन्वर्जन, स्ट्रिंग टू प्रिमिटिव्ह, आणि प्रिंट करा तो किती आला पाहिजे, 15. सॉरी, जे करावं लागेल मला, कंपाईल करतो तुमच्यासाठी. बघा 15 प्रिंट झाले आहे. नेक्स्ट काय आहे बघूयात. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं जे काय डेमोज होतं तुमच्यासाठी, एकदा बघा व्यवस्थित. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये कोडमध्ये? काही इम्पॉर्टंट मेथड्स रॅपर क्लासचे अजून बरेचसे मेथड्स असतील, ठीक आहे. मी काय दाखवत नाही तुम्हाला, ठीक आहे. इझी आहे, आपल्याला जनरली लागणार आहे तेवढ्या मेथड पण मी स्टडी केले. समजलं का? आहेत का गेले? ओके, मग बघा ॲटो बॉक्सिंग अँड अनबॉक्सिंग. ॲटो बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंग काय असतं ते बघू आपण.
हे बघितलं आपण, ह्यालाच इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन आणि एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन म्हटलं जातं. बघितलंय, सॉरी. टाईप कन्व्हर्जन हे थोडंसं वेगळं आहे. बघा, ड्युरिंग ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह टाईप इंट, फ्लोट, एक्सेट्रा into their object equivalence or wrapper type is known as ॲटोबॉक्सिंग. बरोबर. ॲटोबॉक्सिंग मध्ये काय केलं जातं, तर बाबा ऑटोमॅटिक कन्व्हर्जन केलं जातं प्रिमिटिव्ह टाईपचं त्यांच्या रॅपर टाईपमध्ये. जसं इंटिजर हा व्हॅल्यू असतो त्याचं ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन रॅपर टाईपमध्ये केलं जाऊ शकतं. जसं की आता बघा ॲटोबॉक्सिंग इथे दिसतंय, इंटिजर आय इक्वल टू 0, बरोबर. आणि इकडं बघा ॲटोबॉक्सिंगचं एक्झाम्पल दिलं आहे, आय इज इक्वल टू न्यू इंटिजर 5, बरोबर. हा काय झाला, ॲटो अनसिंग झाला. आणि हा ॲटो बॉक्स मध्ये इंटिजर I2 म्हटलंय इक्वल टू 5, डायरेक्ट 5 व्हॅल्यू घेतली. डायरेक्ट 5 व्हॅल्यू जरी आपण असाइन केली तर तो डायरेक्टली इंटर ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट होणार. तुम्हाला न्यू इंटिजर 5 असं म्हणण्याची गरज नाही, बरोबर. असं म्हणण्याची गरज नाही, असं म्हणण्याची गरज नाही. ह्याला म्हटलं तर ॲटोबॉक्सिंग, बरोबर, की ज्याच्यामध्ये तुमचे जे प्रिमिटिव्ह टाईप आहेत त्यामध्ये करस्पॉन्डिंग रॅपर टाईपमध्ये कन्वर्ट केले जातात. जसं की इंटिजर हा रॅपर क्लास आहे, I2 हा रेफरन्स व्हेरिएबल आहे किंवा रॅपर क्लास ऑब्जेक्ट ना, त्याला प्रिमिटिव्ह टाईप व्हॅल्यू आहे. प्रिमिटिव्ह टाईप जरी व्हॅल्यू केली असली तरी हा ऑटोमॅटिकली रॅपर टाईपच्या ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट केला जाईल. मग हे स्टेटमेंट मी असं लिहू शकता, इंटिजर I2 इक्वल्स टू न्यू इंटिजर 5, न्यू इंटिजर 5, बरोबर. During assignment or calling of constructor, the automatic transformation of wrapper types into their primitive equivalent is known as unboxing. During assignment or बघा काय म्हटले, during assignment or calling of constructor, the automatic transformation of wrapper types, बरोबर, into their primitive equivalent is known as unboxing. बरोबर. हे unboxing आहे, unboxing त्याच्या अपोजिट, म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॅपर टाइप्स इनटू प्रिमिटिव्ह इक्विव्हॅलेंट. मग बघा, इन्युमरेटेड टाइप्स तुम्हाला बघायचे. मग बघा, J2SE 5.0 allows us to use the enumerated type in Java using enum keyword. Enum type is a type which consists of its set of constant fields. This keyword can be used similar to static final constants. बघा, म्हणजे पब्लिक क्लास डेज आहेत, त्याच्या पब्लिक स्टॅटिक फायनल इंट संडे इक्वल्स टू 0, मंडे इक्वल्स टू 1, ट्यूसडे 2, वेडनेसडे 3, थर्सडे 4, फ्रायडे 2 आणि सॅटर्डे 6. द अबव कोड कॅन रिटर्न युजिंग इन्युमरेटेड आर. म्हणजे इनम थ्रू मी हा कोड कसा लिहू शकता, पब्लिक इनम डे, ओके, संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. ऑटोमॅटिकली ह्या इन्युमरेटेड टाइप्सला व्हॅल्यू असाइन केल्या जातील. संडेला 0, मंडेला 1, ट्यूसडे आणि सो ऑन. आणि त्या व्हॅल्यूज असतील स्टॅटिक. तर बघा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, डॅश डॅश पॅकेज इज पार्ट ऑफ रॅपर क्लास इम्पोर्टेड बाय डिफॉल्ट ऑल जावा प्रोग्राम. माहिती आहे तुम्हाला, बरोबर. मी आता सांग, ओके, प्रिमिटिव्ह टाइप्स मे बी कन्वर्ट